रोहित शर्मा पुन्हा होणार मुंबई इंडियन्सचा कर्णधार. मुंबईची मालकीण नीता अंबानीचे खळबळजनक वक्तव्य. तर रोहित शर्मा मुंबई इंडियन्सचा कर्णधार पुन्हा होऊ शकतो. मित्रांनो, मुंबई इंडियन्स यावर्षी शानदार कामगिरी करू शकलेली नाही. मुंबई इंडियन्स या IPL मध्ये मुंबई इंडियन्सचे 7 सामन्यांपैकी 4 पराभव झाले आहेत आणि फक्त 2 सामन्यांमध्ये मुंबई इंडियन्सला विजय मिळवता आला आहे. मित्रांनो, मागील वर्षी मुंबई इंडियन्सच्या मालकाने 5 वेळा मुंबई इंडियन्सला ट्रॉफी जिंकून देणारा कॅप्टन रोहित शर्मा याला हटवून गुजरातकडून ट्रेड करून हार्दिक पंड्याला कॅप्टन केले होते. त्यांचा रिझल्टही त्यांना मागील वर्षी पाहायला मिळाला होता. मुंबई इंडियन्सची टीम मागील वर्षी पॉईंट टेबलच्या तळाशी होती. त्यांच्यामध्ये ताळमेळही झाली नव्हती. परंतु यावर्षी मुंबईची टीम स्ट्रॉंग टीम आहे. मुंबईची टीम यावर्षी तगडी टीम आहे. परंतु पहिल्या 6 मॅचेसपैकी त्यांनी 4 सामने गमावले आहेत आणि फक्त 2 सामन्यांमध्ये त्यांना विजयाचा सामना करावा लागलेला आहे. तर अशातच पुन्हा रोहित शर्मा कर्णधार होऊ शकतो का, अशी मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांची ही मागणी आहे. तर नीता अंबानी, मुंबईच्या मालकीण नीता अंबानी या शिर्डीला साईबाबाच्या दर्शनासाठी गेल्या असता तेथे त्यांनी दर्शनही केले. परंतु जे रोहित शर्माचे चाहते होते ते रोहित शर्माचा चाहता नीता अंबानीला बोलत होता की रोहित शर्माला पुन्हा कॅप्टन बनवा. आणि त्यावर नीता अंबानी ही बोलले की जशी साईबाबाची इच्छा तसेच होईल, असे नीता अंबानी बोलले आहेत. तर मित्रांनो, रोहित शर्मा हा इंडियाचा सध्या कॅप्टन आहे. त्या 2 वर्षामध्ये त्याने T20 वर्ल्ड कप चॅम्पियन ट्रॉफीची स्पर्धा जिंकली आहे आणि मुंबई इंडियन्सलाही 5 वेळा IPLचे विजेतेपद मुंबई इंडियन्सला त्याने मिळवून दिले आहे. तर रोहित शर्मा हा एक उत्कृष्ट कर्णधारापैकी एक आहे. तर रोहित शर्माला मागील मॅचमध्येही रोहित शर्माने बाहेर बसून मुंबई इंडियन्सला मॅच जिंकवण्यात योगदान दिले. तर करण शर्माला इम्पॅक्ट प्लेअर म्हणून घ्या, असे करण शर्माचे नाव रोहित शर्माने सुचवले होते आणि करण शर्मा इम्पॅक्ट प्लेअर म्हणून आला आणि तो मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार त्याने जिंकला. तर रोहित शर्माचा कॅप्टन म्हणून रोहित शर्माची कामगिरी शानदार राहिलेली आहे. तर रोहित शर्माला कॅप्टन मुंबई इंडियन्स आणि नीता अंबानी पुन्हा रोहित शर्माला कॅप्टन करेल का, रोहित शर्माच्या चाहत्यांची इच्छा आहे. कारण रोहित शर्माचा एक निर्णय ही मुंबई इंडियन्सच्या विजयाचे कारण ठरू शकते. तर मित्रांनो, आपणास काय वाटते, नीता अंबानी आणि मुंबई इंडियन्सचे मॅनेजमेंट रोहित शर्माला कर्णधार पुन्हा बनवेल का? जसे महेंद्रसिंग धोनी चेन्नई सुपरकिंग्सचा कर्णधार झाला आहे तसेच रोहित शर्मा ही मुंबई इंडियन्सचा कर्णधार होईल का? आपणास काय वाटते आपण कमेंट सेक्शनमध्ये सांगा. मित्रांनो, आपण चॅनलवरती नवीन असाल तर अशाच क्रिकेटच्या मराठीतून अपडेटसाठी आमचा YouTube चॅनल सबस्क्राईब करा.